ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या मसाला गिरण्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी प्रदूषण होत असल्याचा आरोप भाजपानं करत कारवाईची मागणी केली। त्यानुसार पालिका प्रशासनानं देखील कारवाईचा बडगा उगारला। त्याचे पडसाद मंगळवारी पार पडलेल्या महासभेमध्ये उमटले। सत्ताधारी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। मसाला डंक सील करण्याच्या कारवाईवर भाजपानं प्रशासनाला धारेवर धरलं, तर सत्ताधाऱ्यांनीही हा मुद्दा आक्रमकपणे उचलत भाजपावरच पलटवार केला। त्यामुळे सभागृहात आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली। ठाण्यातील महात्मा फुले मार्केटमधील असलेल्या अनधिकृत मसाला गिरण्यांमुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचा आणि प्रदूषण होत असल्याचं कारण पुढे करत त्याबाबत कारवाईची मागणी भाजपानं केली। त्यावर मंगळवारच्या महासभेत शिवसेना पक्षाचे गटनेत्यांनी मसाला डंक व्यावसायिकांच्या बाजूने भूमिका घेत प्रशासनाच्या कारवाईवर संताप व्यक्त केला। आपल्या जेवणात मसालाच नसेल तर चव काय राहणार असा सवाल त्यांनी केला। अनेक पिढ्यांपासून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मसाला डंक व्यावसायिकांना न्याय मिळालाच पाहिजे। मुंबई महापालिकेनं जसा निर्णय घेतला तसाच निर्णय ठाण्यातही घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही प्रशासनाला सवाल करत हे व्यापारी 60 ते 70 वर्षांपासून व्यवसाय करतायत, मग आता अचानक त्यांना त्रास का दिला जातोय असा सवाल उपस्थित केला। राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नगरसेवक नजीम मुल्ला यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत वर्षानुवर्ष व्यापार करणाऱ्या लोकांवर कारवाई करून दुकानं बंद करणं चुकीचं आहे। प्रदूषणाचा मुद्दा पुढे करून त्यांना हकलण्याचा प्रयत्न केला जातोय। शहरीकरण वाढत असताना आक्षेप आला म्हणून थेट कारवाई करू नका, आधी पुनर्वसन करा, पर्याय द्या आणि मग निर्णय घ्या अशी भूमिका मांडली। भाजपाच्या नगरसेविका उषा वाघ यांनीही नव्यानं उभारण्यात आलेल्या 7 गाळ्यांवर आक्षेप घेत पूर्वीची दुकानं ठीक आहेत, पण नव्यानं 7 गाळे उभारले गेलेत, आपण दुसऱ्या गावदेवी मंडईसारखी दुर्घटना होण्याची वाट पाहतोय का असा टोला लगावला। मनोहर डोंगरे यांनी नागरिकांच्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत पूर्वीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या यात मोठा फरक आहे, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे असं मत व्यक्त केलं। सुरेश कांबळे यांनी मसाला विक्रीवर कोणतीही बंदी नाही, मात्र अनधिकृत गॅसचा वापर हा मुख्य मुद्दा असल्याचं सांगितलं।